आगामी विधानसभा निवडणुकीचा फॉर्म्युला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सांगितलाय। स्ट्राइक रेट आणि जिंकण्याची क्षमता हाच निकष असल्याचं पत्रकारांशी अनौपचारिक गप्पांमध्ये बोलून दाखवल्याची माहिती आहे। आगामी विधानसभा निवडणूक नोव्हेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे। दरम्यान लवकरच जागा वाटपाचं सूत्र ठरवण्यात येणार असल्याची सुद्धा माहिती आहे। काही बोललेलं नाही। ज्यावेळेस आयोग लावतील त्यावेळेस आपल्याला सगळ्यांना कळेल। थोडी कळ काढा ना। सध्या आता गणेशोत्सव चाललाय, कुठलं दर्शन राहिलेलं असेल तर घ्या, बाप्पाला नमस्कार करा। त्याच्यामध्ये एवढं काय, तो त्यांचा अधिकार आहे ना, आपला अधिकार नाहीच आहे कुणाचा। तर मुख्यमंत्र्यांनी जागा वाटपाचा नेमका काय फॉर्म्युला सांगितलाय पाहूयात। स्ट्राइक रेट आणि जिंकण्याची क्षमता हाच निकष असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले। तर निवडणूक नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात असल्याचे संकेत सुद्धा त्यांनी दिले आहेत। विधानसभेची निवडणूक ही 2 टप्प्यांमध्ये होण्याचे संकेत आहेत। महायुतीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला लवकरच ठरणार असं सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले। महायुतीतील तिन्ही पक्षांच्या सर्वेक्षणाचा विचार करूनच जागा आणि उमेदवारी देणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे। तर संजय राऊतांनी सुद्धा एकनाथ शिंदेंनी सांगितलेल्या फॉर्म्युल्यावरती वक्तव्य केलंय। गद्दारी आणि भ्रष्टाचारात शिंदेंचा स्ट्राइक रेट सर्वात जास्त आहे असं सणसणीत प्रत्युत्तरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना संजय राऊतांनी दिलंय। कामांच्या बाबतीत त्यांचा स्ट्राइक रेट कसा असा खोचक सवाल सुद्धा राऊतांनी उपस्थित केलाय। आपण पाहतोय की आगामी विधानसभेबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मोठा जे आहे ते वक्तव्य केलं। त्यांनी सांगितलं की स्ट्राइक रेट आणि जिंकण्याची शक्यता हाच विधानसभेसाठी फॉर्म्युला असेल। पण महाविकास आघाडी करून संजय राऊतांनी त्यांच्या या वक्तव्यावरून टीकास्त्र टाकलंय। जगातला स्ट्राइक रेट आहे, स्ट्राइक रेटच्या गोष्टी कराल तर तुमचा काय स्ट्राइक रेट आहे? हां, तुमचा स्ट्राइक रेट गद्दारीच्या बाबतीमध्ये फार मोठा आहे, लुटमारीच्या बाबतीमध्ये स्ट्राइक रेट तुमचा खूप मोठा आहे, भ्रष्टाचाराच्या बाबतीत तुमचा स्ट्राइक रेट मोठा आहे, खोटं बोलण्याच्या बाबतीत तुमचा स्ट्राइक रेट मोठा आहे, कामाच्या बाबतीत तुमचा काय स्ट्राइक रेट आहे?